ॐ त्र्यंबकं यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। चला तर आज आपण आलेलो आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे। चला तर आज आपण सर्वजण मिळून दर्शन घेऊयात। नमस्कार मंडळी, चला तर आता आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आपण निघालेलो आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी। आता आम्ही पोहोचलो आहोत लोणावळा येथे। लोणावळा, तळेगाव दाभाडे आणि चाकण या मार्गे आपण भीमाशंकर येथे जाणार आहोत। अतिशय वळणाचा, खडतर, घाटांचा रस्ता हा इथे आम्हाला दिसत आहे। या रस्त्यानेच पुढे आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंगास पोहोचणार आहोत। आता थोडीशी पेटपूजा करूयात आणि आपण आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची कथा रस्त्याने जाताना ऐकणार आहोत। तर आवडेल ना तुम्हाला ही कथा ऐकायला? चला तर। भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची कथा पुराणांमध्ये सापडते। त्रेतायुगात कुंभकर्णाचा मुलगा भीम, हा भीम आपल्या वडिलांच्या मृत्यूस भगवान विष्णूस जबाबदार धरून आपल्या आईच्या दुःखासही हेच देव जबाबदार आहेत असे मनामध्ये धरून देवतांशी याने अनेक युद्ध केली। देवतांनी भीमास पराभूत केल्याने तो सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये येऊन राहू लागला। तेथे त्याने ब्रह्मदेवाची तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये असणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास हा भीमा राक्षस देत असे। सह्याद्रीतील लोकांना शिवभक्ती सोडा आणि माझी भक्ती करा असे भीमा सांगत आणि तेथील लोकांना त्रास देत असे। तेथील लोकांच्या भक्तीसाठी आणि त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून भगवान शंकराने राक्षस भीमासोबत युद्ध केले, जे युद्ध खूप काळ चालले आणि शेवटी भगवान शिवाने त्रिशूळाने भीमा राक्षसाचा वध केला आणि तेथेच भगवान शिवाने स्वतःला स्थापित केले, ज्यामुळे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग निर्माण झाले। भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग मानले जाते। भीमाशंकर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पुणे जिल्ह्यात स्थित आहे आणि शिवभक्तांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते। आता आम्ही पोहोचलो आहोत भीमाशंकर येथे। जातानाच उजव्या हाताला कळसमाता मंदिर आपल्याला लागते। त्याच्याच थोडं पुढे गेल्यावर डाव्या हाताला भीमाशंकर मंदिराकडे जाण्यासाठीचा रस्ता लागतो। आता आम्ही पोहोचलो आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या प्रवेशद्वाराजवळ। रांगेमध्ये हे श्वान असे झोपलेले आम्हाला दिसले। मंदिरात पोहोचलो, परंतु मंदिरात पोहोचण्यासाठी आम्हाला जवळजवळ 5 घंटे वाट बघावी लागली, कारण खूप गर्दी इथे 25 डिसेंबरची होती। दर्शनासाठी भली मोठी रांग येथे लागलेली होती। नंदी महाराजांचे दर्शन घेतले, त्यानंतर भगवान गणेशाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला। पुढे मोबाईल मंदिरामध्ये वापरण्यास मनाई असल्यामुळे आपण ते फोटो काढू शकलो नाहीत, परंतु आमचे अतिशय छान असे दर्शन येथे झाले। बाहेरच्या प्रिमायसेसमध्ये 2-4 फोटो काढून दर्शन घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत। अतिशय सुंदर अशी दीपमाळ येथे आहे। हा कुंड जाताना रस्त्याने आपल्याला लागतो। भीमाशंकर येथे भरपूर सध्या बांधकाम सुरू आहे। बाहेर हे श्रीरामाचे मंदिर आपल्याला दिसते। अतिशय प्रसिद्ध असा हा इथला पेढा खाल्ल्याशिवाय कुणीही घरी जायचं नसतं। हाच प्रसाद घेऊन आम्ही देवाचे दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला निघालो। ओम नमः शिवाय। ज्यांना दर्शनासाठी पायऱ्या चढण्या उतरण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी अशी सुविधा इथे दिसते। तसेच पार्किंगमध्ये खूप गर्दी असल्याने तेथून 2 व्हीलरवरती आम्हाला जावं लागलं आणि 2 व्हीलरनी साधारण 100 रुपये चार्ज करून त्यांनी आम्हाला मंदिरापर्यंत सोडलं आणि पुन्हा तिथून पार्किंगपर्यंत आणून सोडलं। पार्किंगमध्ये प्रचंड अशी गर्दी इथे होती। शक्यतो तुम्ही ज्यावेळेस दर्शनाला येता तेव्हा सुट्ट्या बघून येऊ नका, कारण सुट्ट्यांमध्ये प्रचंड गर्दी तुम्हाला इथे दिसेल। आता आम्ही पार्किंगजवळ पोहोचतोय आणि आमच्या घराकडे आता आम्ही निघालो आहोत। चला भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये। टिल टाटा, बाय बाय।